ना इथं आल्यानंतर विसरून जा सगळं, काळजी नका करू. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझं मोकलील जैशा स्थिती आहे तैशा परी आहे. कौतुक तू पाही संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरिकृपे त्याचा नाश झाला. सगळं समर्पण देवाला द्या. हे कसं होईल तेच कसं होईल, काय नाही होत त्याला. आणि आज पहिला दिवस आहे, संकल्प करा. जो तुमच्या मनात प्रश्न असेल त्याचा संकल्प करा, कोणताही प्रश्न असू द्या. मी खात्री देतो 1001% तुमचा प्रश्न मार्गी लागला नाही. माझी कधीच कथा ऐकू नका. ताकद आहे कृष्ण कथेची. त्याचं कारण सांगू. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. आता आरती म्हणणार आहे ना आपण. काय म्हटलंय? हा ग्रंथ नाहीये, हा साक्षात कृष्ण आहे सगुण रूपामधलं. म्हणून मी बोलतच नाहीये, याच्यातलं सांगतो. कृष्ण बोलतोय. मी काय बोलणार? तुझे वर्णवया चरित्र, तुझ समकवी पाहिजेत. तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. वर्णिता कृष्णाचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. किती पुण्य केलं तुमच्या पूर्वजांनी, तुम्ही इथे येऊन बसले. मला माहित नाही, पण भागवत महापुराण सांगतं, ज्यानं श्रद्धेने ही कथा ऐकली, भक्तिभावाने ऐकली आणि आत्मसात केली, त्याच्या 1760 पिढ्यांचा उद्धार होतो. हे आजच्या कथेतलं चरित्र सांगतंय. तो गावी आला आणि लोक तावा सांगू लागले, गोकर्णा तुझ्या भावाचं पिशाच्य झालं, ते लोकांना छळतं. घरी जाऊ नको, तुला त्रास होईल. जाऊ नको, तुला त्रास होईल. तो म्हणला, अरे नाथाने माझा भाऊ आहे, आता त्रास तर मला सहनच करावा लागेल. रात्रीचा गेला, अंधारात. घाबरतं कोण? ज्याचा देवावर विश्वास नाही तो. आणि देवाला घाबरा, कोणालाच घाबरू नका. फार महत्वाचं वाक्य बोलून गेलो मी. ज्याची देवावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, तो कोणाला घाबरत नाही. कारण त्याला माहित असतं, माझा कृष्ण आहे माझ्या पाठीशी, माझे श्री स्वामी समर्थ आहे माझ्या पाठीशी, माझा राम आहे माझ्या पाठीशी, माझा मारुती आहे माझ्या पाठीशी, माझी तुळजाभवानी माता आहे माझ्या पाठीशी. ही निश्चिंती. पण निश्चिंती कोणाला नसते? ज्याची श्रद्धा नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही. अहो हा तपस्वी आहे गोकर्ण, गाईला झालाय, सात्विक आहे, गाईच्या पोटी जन्माला आला, साधूच्या प्रसादाचं फळ आहे. ऐका ना, गोकर्णाला तो हसत, दादा अरे मी वाईट वागलो, आणि लगेच रडायचा, दादा मला सोडवणार आहे याच्यातनं. पिशाच्च रूप, कधी डुकराचं रूप, उलट स्वतःला झाडाला टांगून घ्यायचा. दादा फार त्रास होतो रे, मी फार वाईट वागलो ना, आई मरून गेली रे माझ्या जाचाने, बाप मेला, आत्ता पश्चाताप होतोय. करा हरिभक्ती परलोकीये कामा, सोडविल यमापासून या. पुण्य वाया नाही जात, सत्कर्म वाया नाही जात. होईल त्रास पण गुण हमखास. हो कामच येतं ते. नाही तर मग ब्राह्मणाला चपला द्या, छत्री द्या, अजून 5 पांघरुणं द्या, 5 भांडे द्या, चपला द्या. गरजच नाही पडली पाहिजे आपण मेल्यावर. आणि आपण गेलो मरून आपल्या पोरांनी नाही दिला म्हणजे किती जटेवरती. ज्यानं दुसऱ्याच्या रस्त्यात काटे पेरले ना, त्याला वरती निवडुंगाच्या काट्यावरून चालावं लागतं. म्हणून ब्राह्मणाला चपला द्यायच्या, कळलं का? ज्यानं आयुष्यभर राग 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 नुसतं तोंड टाकून बोलायचं, असा इतके चटके बसतात वरती, तिथं छत्रीची. जेने नये जन्म यमाची यातना,
जेने नये जन्म यमानिया कराई ऐशिया साधना कराई हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता वेल टायमिंग 10 सेकंदात प्रमाण पूर्ण केलं एकदा टाळ्या वाजवा. क्या बात.